हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. कालच आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला आणि माझ्या हृदयाच्या जवळ असणारी एक महिला म्हणजे माझी आई. आई हा शब्द म्हणजे शक्ती आहे. आई हा शब्द एक श्रीमंती आहे. मला आई आहे या वाक्या इतकं श्रीमंत वाक्य मला वाटतं जगात कुठलंच नाही, नसावं. म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अगदी खरं आहे. ते जे भिकार पण आहे ना, ते खरंच आपल्याला आई गेल्यानंतर जाणवतं, प्रकर्षाने जाणवतं. आई असेपर्यंत आपल्याला त्याची कल्पनाही येत नाही, परंतु आई गेल्यानंतर खरंच आपल्याला एकटं वाटतं किंवा खूप पोरक्यासारखं वाटतं. तर आई असणं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं असतं. प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी आपल्याला आईची आठवण येते. आणि असंच आईची आठवण मला आली मार्च महिन्यामध्येच. आईला जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले. हा महिना आईचं ती जाण्याची तारीख मनाला अधिकच वेदना देऊन जातं, मन अधिकच हळवं होतं. आणि मग काल आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना आईची आठवण झाली आणि आईचं जे जीवनपट आहे हा माझ्या डोळ्यासमोरून गेला. आई सांगायची की आईचं लग्न वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झालं. 9व्या वर्षी. आता आपल्याला खरं वाटत नाही ते किंवा हसू येतं, पण हे सत्य होतं. त्या काळामध्ये मुलींची लग्न 8-9 वर्षाची असतानाच केली जायची आणि हे लहान मुलगी 8-9 वर्षाची सासरी जायची. भलं मोठं नऊवारी लुगडं नेसावं लागायचं, डोक्यावरून पदर घ्यावा लागायचा आणि मग घरात मोठी जे जाऊ असेल, नणंद असेल, सासू असेल यांच्या बरोबरीनं सगळी कामं त्या शिकायच्या किंवा करायच्या आणि करावीच लागायची. पर्याय नव्हता त्याला, कारण माहेरी काही कोणी परत नेत नव्हतं. त्या ठिकाणी ती कामं करावीच लागायची. मग आईने एक किस्सा आई नेहमी सांगायची की आई लहान असल्यामुळे पहाटे दळण दळण्यासाठी तर उठावंच लागायचं. लहान होती म्हणून त्याच्यामध्ये काही तिला सुटका नव्हती त्यातनं. ते दळण दळण्यासाठी कोणीतरी तिच्यासोबत असायचं, सासू असायची किंवा जाऊ असायची. परंतु 9 वर्षाचं ते वय केवढं, तो हात केवढा, जातं भलं मोठं असायचं आणि त्या मोठ्या जात्यावर बसून दळण दळावं लागायचं. तर आई सांगायची की हात पुरायचा नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, गोधडीच्या 2-3 घड्या करून खाली ठेवल्या जायच्या आणि त्याच्यावर आईला बसवलं जायचं. परंतु दळण दळणं हे काय होतं, अतिशय कंपल्सरी होतं. दळण तर दळावंच लागायचं. मग सगळी कामं हळूहळू शिकवली जायची आणि वर्षभरामध्येच या मुली परफेक्ट व्हायच्या. तशी आई सुद्धा सगळी कामं शिकली होती, करावी लागायची. त्याला पर्याय नव्हता दुसरा. मग सकाळी लवकर उठणं झालं, दळण दळणं झालं, घरातलं गुरंढोरं असायची, शेणकूर सगळं करावं लागायचं. एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये 25-30 माणसं असायची. ह्या सगळ्यांचं करून परत दिवसभर शेतामध्ये सुद्धा काम करायचं. आता आपल्याला ते शक्य वाटत नाही, असं वाटतं कसं काय केलं असेल, परंतु या मुलींनी केलेलं आहे. तर त्यांच्या त्या कार्याला या महिला दिनी मी सलाम करते. आणि मग असंच हे कामं करत करत इतकी कष्टाची कामं, त्यांची शरीरं खूप मजबूत झालेली. मुलंही भरपूर व्हायची त्यांना. त्यावेळेस 8-8, 9-9, 10-10, 12-12 लेकरं असायची. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीतनं हे सगळे कामं करत करत पुढे गेलेली असायची. तर असंच हे माझ्या सुद्धा आईचं आयुष्य होतं. माझ्या वयाचे जर तुम्ही असाल तर तुमच्या आईचं आयुष्य सुद्धा हे असंच असेल. आई गेली त्यावेळेस आईचं वय हे 90-95 वर्ष होतं. तरी आई गेल्याचं दुःख हे आहेच, कारण आई ती आईच असते. आणि शेवटचे काही दिवस वृद्धकाळामुळे आईला बराचसा त्रास होत होता आणि मग आई नेहमी देवाचा धावा करायची की हे देवा, मला आता याच्यातनं सोडव, मला हे जीवन नको आहे. आणि मग आईच्या त्या यातना बघून आईला जी काही
मरणाची मोक्षाची ओढ लागलेली होती. त्याच्यावर मला एक छोटीशी कविता सुचली. ती कविता मी माझ्या आईसाठी लिहिली. त्या कवितेचं नाव आहे आई. तर ती कविता आपल्यासमोर मी सादर करते. आईला कोणी माय म्हणते, आईला कोणी माय म्हणते, कोणी गाय तर कोणी साय, कोणी पान्हा कोणी वात्सल्य सिंधू. पण माझी आई म्हणजे लव्हाळा, पण माझी आई म्हणजे लव्हाळा. किती आली वादळ, किती आले महापूर, किती आली वादळे, किती आली महापूर. आतलं वादळ कधीच नाही पडू दिलं बाहेर, आतलं वादळ कधीच पडू दिलं नाही बाहेर. ब्रीद वाक्य ओठी तिच्या होतं, ब्रीद वाक्य ओठी तिच्या होतं. गढूळ जातं नितळ येतं, गढूळ जातं नितळ येतं. नितळाची वाट तिनं पाहिली, गढूळ जातं नितळ येतं. नितळाची वाट तिनं पाहिली. उभं आयुष्य ती मातीत झिजली, उभं आयुष्य ती मातीत झिजली. तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जाणीव देतात तिच्या काटेरी आयुष्याची, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जाणीव देतात तिच्या काटेरी आयुष्याची. मातीत खपता खपता मातीचेच रंग ल्याले, मातीत खपता खपता मातीचेच रंग ल्याले. आयुष्य सरताना, आयुष्य सरताना मातीला मातीचीच ओढ लागली, मातीला मातीचीच ओढ लागली. अशा प्रकारे माझ्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली. कविता आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.